विद्यार्थी मित्रो, आपण क्वेश्चन नंबर 1 चा अभ्यास करायला आहे. त्यामध्ये फायनल कॉन्ट्रॅक्ट टॉपिक अभ्यास केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 थेरी क्वेश्चन आहे. थेरी 20 मार्काची. त्या 20 मार्कांवर आपल्याला सर्व टॉपिकवरची थेरी अभ्यास करायची आहे. त्यातला मुख्य टॉपिक आपण पार्टनरशिप फायनल कॉन्ट्रॅक्ट हा टॉपिक अभ्यास केलेला आहे. त्यावरचे सर्व थेरी क्वेश्चन आपल्यासमोर मांडलेले आहेत, समजावून दिलेले आहेत. मागच्या लेक्चरला आपण बिल्स ऑफ एक्सचेंज हा महत्त्वाचा टॉपिक दुसरा, याच्यावर मॅक्झिमम थेरी क्वेश्चन विचारले जातात, त्याचा आपण अभ्यास करायला. त्या टॉपिकवरच्या थेरी क्वेश्चनचा अभ्यास करायला आहे. त्यामध्ये आपण आन्सर इन वन सेंटेन्सेस, एका वाक्यावर उत्तर द्या, हे आपण अभ्यास करत आलेलो आहे. त्यानंतर आपण राईट ए वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट. खालील दिलेल्या विधानांसाठी शब्द समूह किंवा संज्ञा सांगा, असा जो प्रश्न स्वरूप आहे. त्यातले काही प्रश्न आपण बघितले. आज आपण त्यामध्ये काही प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न असा आहे, पेमेंट्स ऑफ द बिल बिफोर इट्स ड्यू डेट. आपल्या सगळ्या ड्यू डेट म्हणजे काय? ज्या तारखेला बिलाचे पैसे द्यावायचे आहेत ती तारीख म्हणजे ड्यू डेट. आणि पेमेंट कसे केलं? पेमेंट ऑफ द बिल, बिलाचे पैसे पेड केले बिफोर इट्स ड्यू डेट, मुदतीपूर्वी बिलाचे पैसे पेड केले, असं प्रश्नाचं स्वरूप आहे. उत्तर काय येणार त्याला? आपण म्हणतो मुदतीपूर्वी बिलाचे पैसे पेड केले, याला आपण रिटायरमेंट ऑफ दी बिल ऑफ एक्सचेंज म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? रिटायरमेंट ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. मुदतीपूर्वी बिलाचे पैसे देणे याला रिटायरमेंट ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज असं आपण म्हणतो. त्यानंतर एनकॅशमेंट ऑफ द बिल बिफोर इट्स ड्यू डेट. एनकॅशमेंट ऑफ द बिल बिफोर इट्स ड्यू डेट. बिलाचं एनकॅशमेंट केलेलं आहे, पैशामध्ये रूपांतर केलेलं आहे. मुदतीपूर्वी बिल आपण पैशामध्ये त्याचं रूपांतर केले, असा त्याचा अर्थ आहे. किंवा त्याला असं म्हणतो आपण सेलिंग ए बिल टू द बँक बिफोर इट्स ड्यू डेट. मुदतीपूर्वी बिल बँकेला विकलेलं आहे, असा प्रश्न विचारतील. किंवा एनकॅशमेंट ऑफ बिल बिफोर इट्स ड्यू डेट. मुदतीपूर्वी बिल बँकेला देऊन त्या मोबदल्यात पैसे घेतलेले असतात, त्याला डिस्काउंटिंग ऑफ बिल म्हणतात. त्याला काय म्हणतात? डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. त्याला काय म्हणतात? डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. प्रश्न स्वरूप कसं आहे बघा, एनकॅशमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बिफोर इट्स ड्यू डेट. मुदतीपूर्वी बिल एनकॅश केलं. एनकॅश करणं म्हणजे कन्वर्ट इंटू कॅश, पैशामध्ये रूपांतर केलं, आज त्याला आपण काय म्हणायचं? डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज, असं उत्तर त्याला येणार आहे. हे दोन अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यानंतर प्रश्न असा आहे, ए बिल. तिसरा क्वेश्चन त्यामधला आपण गृहीत धरूया. ए बिल्स ड्रॉन इन इंडिया अँड मेड पेबल इन जपान. प्रश्नाचं स्वरूप काय बघा, प्रश्नाचा अर्थ काय बघा. बिल्स ड्रॉन इन इंडिया, बिल इंडियामध्ये तयार केलेलं आहे. अँड मेड पेबल इन जपान, आणि त्या बिलाचे पैसे जपानमध्ये पेड केलेले आहेत. किंवा असं म्हणते मेड पेबल इन अनादर कंट्रीज, त्या बिलाचे पैसे इतर देशामध्ये दिलेले आहेत, असं जर म्हटलं असेल तर त्याला आपण फॉरेन बिल असं उत्तर लिहायचं. काय लिहायचं? फॉरेन बिल. FOREIGN, फॉरेन बिल, परकीय बिल असं म्हणतो त्याला. प्रश्न फार महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. समजलं का बघा सर्वांना? ए बिल ड्रॉन इन इंडिया, बिल इंडियामध्ये ड्रॉन केलेला आहे, तयार केलेला आहे. अँड मेड पेबल इन जपान, आणि त्याचे पैसे जपानमध्ये पेड केलेले आहेत. तर त्याला आपण काय म्हणायचं? फॉरेन बिल. काय म्हणायचं? फॉरेन बिल. अशा पद्धतीनं हे 3 प्रश्न तुमच्या समोर बोर्डाने विचारले, महत्त्वाचे प्रश्न आता तुमच्या समोर मांडलेले आहेत. समजले का बघा? त्यानंतर चौथा प्रश्न आहे, ए पर्सन हू एंडोर्सेस द बिल. ए पर्सन हू एंडोर्सेस द बिल. एंडोर्सेस म्हणजे हस्तांतरित करणे, ट्रान्सफर करणे. बिल ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? ए पर्सन हू एंडोर्सेस द बिल. तर त्याला आपण म्हणतो एंडोर्सर. काय म्हणायचं उत्तर द्यायचं? एंडोर्सर. ENDORSER.
SER एंडॉर्सर म्हणजे बिल हस्तांतर करणारा. प्रश्न काय बघा, स्वरूपाने एकदा बघा. ए पर्सन हू एंडॉर्सेस द बिल ऑफ एक्सचेंज किंवा एंडॉर्सेस द बिल, बिल हस्तांतर करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर काय म्हणायचं त्याला उत्तर? एंडॉर्सर. ENDORSER एंडॉर्सर. आणि ए पर्सन टू हुम बिल इज एंडॉर्स्ड, ज्या व्यक्तीला, टू हुम ज्याला, ज्या व्यक्तीला द बिल इज एंडॉर्स्ड, बिल हस्तांतर केलेलं अशा व्यक्तीला कोण काय म्हणायचं? एंडॉर्सी म्हणायचं. काय म्हणायचं? एंडॉर्सी. ENDORSEE एंडॉर्सी म्हणायचं. काय म्हणायचं? एंडॉर्सी. ए पर्सन टू हुम द बिल इज एंडॉर्स्ड, ज्या व्यक्तीला बिल हस्तांतर केलं जाते ती व्यक्ती कोण असणार आहे? एंडॉर्सी. काय नाव त्याचं येणार? एंडॉर्सी असं म्हणतात त्याला. त्यानंतर पेमेंट इन अकॉर्डन्स विथ द अपरंट टेनर ऑफ बिल. पेमेंट इन अकॉर्डन्स विथ द अपरंट टेनर ऑफ बिल, कायद्यानुसार बिलाचे पैसे वेळेवर पेड केलेले आहेत त्याला म्हणायचं ऑनर ऑफ द बिल. काय म्हणायचं? ऑनर ऑफ द बिल. प्रश्न कसा विचारला बघा. पेमेंट इन अकॉर्डन्स विथ द अपरंट टेनर ऑफ बिल. द अपरंट टेनर ऑफ बिल, बिलाचे पैसे पेड केले गेलेले आहेत वेळेवर नियमानुसार, त्याला काय म्हणायचं? ऑनर ऑफ द बिल म्हणायचं. काय म्हणायचं? ऑनर. ऑनर म्हणजे वेळेवर पैसे दिले असा अर्थ आहे. पेमेंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट, त्याला त्यापासून स्वरूप कसं आहे? पेमेंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट, बिलाचे पैसे मुदतीत दिलेले आहेत, मुदतीच्या दिवशी दिलेले आहेत, त्याला ऑनर ऑफ बिल म्हणतात. नॉन पेमेंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट, मुदतीवर बिलाचे पैसे दिलेले नाहीत त्याला डिसऑनर ऑफ बिल म्हणतात. काय म्हणतात? डिसऑनर ऑफ बिल. प्रश्न कसा येतात? नॉन पेमेंट इन अकॉर्डन्स विथ द अपरंट टेनर ऑफ बिल. नॉन पेमेंट सुद्धा फक्त वापरला वाक्य आहे तेच आहे. पेमेंट इन अकॉर्डन्स द अपरंट टेनर ऑफ बिल, ऑनर ऑफ द बिल. तेच वाक्य फक्त काय? नॉन पेमेंट. नॉन पेमेंट इन अकॉर्डन्स विथ द अपरंट टेनर ऑफ बिल, त्याला काय म्हणायचं? डिसऑनर ऑफ बिल म्हणतात. काय म्हणतात? डिसऑनर ऑफ बिल. अतिशय महत्वाचं आहे. ऑनर ऑफ बिल, डिसऑनर ऑफ बिल, एंडॉर्सर, एंडॉर्सी, रिटायरमेंट ऑफ बिल आणि डिस्काउंटिंग बिल. ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. रिटायरमेंट ऑफ बिल, डिस्काउंटिंग बिल, ऑनर ऑफ बिल, डिसऑनर ऑफ बिल, एंडॉर्सर, एंडॉर्सी. ह्या कन्सेप्टची प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत, ते तुमच्यासमोर मांडलेले आहे. ट्रान्सफर ऑफ टायटल ऑफ बिल फ्रॉम डेटर टू क्रेडिटर, फ्रॉम डेटर टू क्रेडिटर, त्याला म्हणायचं एंडॉर्समेंट ऑफ बिल. बिलाचा टायटल बदललेला आहे, डेटर पासून क्रेडिटर पर्यंत ट्रान्सफर केलेला आहे, त्याला काय म्हणायचं? एंडॉर्समेंट ऑफ बिल म्हणायचं. ठीक आहे. दुसरी कन्सेप्ट बघा. ट्रान्सफर ऑफ टायटल ऑफ बिल फ्रॉम डेटर टू क्रेडिटर, फ्रॉम डेटर टू क्रेडिटर, त्याला म्हणायचं एंडॉर्समेंट ऑफ बिल. काय म्हणायचं? एंडॉर्समेंट ऑफ बिल आपण असं म्हणायचं आहे. त्यानंतर फीज चार्जड बाय नोटरी पब्लिक, फीज चार्जड बाय द नोटरी पब्लिक ऑन डिसऑनर ऑफ बिल, ऑन डिसऑनर ऑफ बिल. बिल नामंजूर झालं असेल तर दंडात्मक रक्कम आकारली जाते, त्याला नोटिंग चार्जेस म्हणतात. काय त्याला? नोटिंग चार्जेस असं विचार म्हटलेलं आहे. द फी चार्जड बाय नोटरी पब्लिक ऑन डिसऑनर ऑफ बिल. बिल डिसऑनर झाला असेल तर नोटरी पब्लिकने जी फी आकारली जाते
त्याला म्हणायचं नोटिंग चार्जेस. काय म्हणायचं? नोटिंग चार्जेस. अशा पद्धतीनं आज आपण हे महत्त्वाचे कन्सेप्ट बघितलेले आहेत.